माणसाच्या मनातील निश्चय आणि त्या निश्चयाला नियोजनाची साथ मिळाली तर माणूस कोणतीही गोष्ट अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांनी राजा धनानंद यांच्या राज्यावर आक्रमण करून ते राज्य हस्तगत करायचा अनेक वेळेस प्रयत्न केला, पण त्यांना अनेक वेळेस प्रयत्न करूनही यश काही मिळत नव्हतं. नेमकी त्या अपयशाची कारण मीमांसा ते करत असताना नेमकं आपण चुकतोय कुठं हे त्यांना लक्षात येत नव्हतं. अचानक ते एका घरी जेवणासाठी थांबले आणि त्या घरी त्यांना खिचडी ही वाढण्यात आली. एक छोटं कुटुंब आणि हे गुप्तचर म्हणून त्या राज्यामध्ये जात होते. तर ती खिचडी वाढत असताना गरम गरम खिचडी त्या आईनं त्या सर्वांना वाढली आणि त्यांचं छोटं बाळ होतं आणि ते गरम गरम खिचडी छोटं बाळ खायला लागलं. त्यानं नेमका त्या खिचडीच्या मधोमध हात टाकला आणि त्याचा हात पडला. ती आई त्या मुलाला म्हणायला लागली, बेटा, कोणतीही गोष्ट गरम गरम खायची असली ना तर कोपऱ्या कोपऱ्यानं खायची, म्हणजे पोळत नाही. तेव्हा ते वाक्य आर्य चाणक्यानं ऐकलं आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपण नेमकं चुकतो कुठं. आपण धनानंद राजाच्या नेमक्या राजधानीवर हमला करतोय, त्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. जर काही गोष्टी हस्तगत करायच्या तर कोपऱ्या कोपऱ्यानं खाल्ल्या पाहिजेत. त्या एका रात्रीच्या खिचडीच्या जेवणामुळं राजा चंद्रगुप्त आणि आर्य चाणक्य यांना आपल्या अपयशाची मीमांसा करता आली. वेळ, काळ आणि आपली योजना ही ठराविकपणे आणि त्या परिस्थितीत आपल्याला करता आली पाहिजेत आणि नेमकं यश कुठून मिळेल याची मीमांसाही करता आली पाहिजे. कारण आपल्याला कोण, केव्हा, कसं, कधी कोणती यशाची गुरुकिल्ली देऊन देईल हे सांगता येत नाही. कालांतरानं राजा चंद्रगुप्त हा चक्रवर्ती सम्राट बनला. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काय घ्यावं आणि कसं घ्यावं याची ज्याला जाणीव होती तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं अस्तित्व आणि साम्राज्य निर्माण करू शकतो. धन्यवाद.